नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील 5 व्हिडिओमध्ये आपण रिसर्च डिझाइन ह्याविषयी माहिती बघितली. आता आपण अ, चालू व्हिडिओमध्ये सॅम्पलिंग डिझाइन याविषयी माहिती पाहणार आहोत. रिसर्च प्रक्रिया राबवताना रिसर्च डिझाइन आणि सॅम्पलिंग डिझाइन हे अतिशय महत्त्वाचे घटक आहे, की ज्याच्यावर आपल्या रिसर्चची यशस्वीता अवलंबून असते. तर सॅम्पलिंग डिझाइन म्हणजे काय? सॅम्पलिंग डिझाइनची प्रक्रिया कशी राबवायची आणि सॅम्पलिंग डिझाइन किती प्रकारचे असतात याविषयीची माहिती आपण ह्या पाठात की ह्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर इथे सांगितलेले आहे, बिफोर स्टडीइंग द टाइप अँड यूज ऑफ सॅम्पलिंग डिझाइन वी हॅव टू सी द बेसिक कॉन्सेप्ट ऑफ सॅम्पलिंग अँड टाइप्स ऑफ सॅम्पल. As you know that when we conduct the research, we have to take one problem and solve the problem. We use scientific procedure to solve it. For this problem, we collect the data from the population where that problem exists. So, in the simple language, sample means all atoms who participate in research process, but we can't collect all atoms as our data for research. We select some of them, but this selection has some scientific procedure to which we call sampling design. But before looking at the sample design, we should know following concepts. इंट्रोडक्शन मध्येच त्यांनी सांगितलेलं आहे की सॅम्पलिंग डिझाइन म्हणजे काय हे देखील क्लिअर केलेलं आहे, की आपण कोणताही रिसर्च ज्यावेळेस कंडक्ट करत असतो, तो रिसर्चला एक सायंटिफिक प्रक्रिया आहे. त्या सायंटिफिक प्रक्रियेने आपण एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. हा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, तो कोणत्या तरी व्यक्तीशी किंवा घटकाशी निगडीत असतो. आणि हे घटक किंवा व्यक्ती म्हणजे ॲटम्स. त्या की जे त्या रिसर्च प्रक्रियेमध्ये पार्टिसिपेट करणार आहे. त्या प्रॉब्लेमशी रिलेटेड असलेले हे जे घटक आहे, त्या घटकांना ॲटम्स म्हणतात आणि त्यांचं पार्टिसिपेशन करून सायंटिफिक पद्धतीने आपण ती रिसर्च प्रक्रिया किंवा त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करत असतो. हे जे ॲटम्स आहे हे व्यक्ती असू शकतात, व्हेरिएबल्स असू शकतात किंवा वस्तू असू शकते, इन्स्ट्रुमेंट्स असू शकतात आणि परंतु एक घटक आहे, की सर्वच वस्तू किंवा सर्वच घटक हे आपण पार्टिसिपेट करून घेऊ शकत नाही. बऱ्याच वेळेस काही वेळेस जे पार्टिसिपेट करणारे घटक आहेत ते इतके मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात, की त्यातून सर्वच घटकांना जर आपण पार्टिसिपेट करून घेतलं, तर ते इकॉनॉमिक होणार नाही आणि टाईम कन्झ्युमिंग पण होणार. टाईममध्ये सुद्धा ते बसणार नाही. तर ह्या 2 गोष्टींमुळे आपल्याला त्यांचं सिलेक्शन करावं लागतं. त्या सगळ्या ॲटम्समधून, त्या वस्तूंमधून किंवा त्या व्यक्तींमधून आपल्याला ठराविक व्यक्तींचं ॲनालिसिस करावं लागतं. ठराविक ॲटम्सचं ॲनालिसिस करावं लागतं. मग कोणत्या वस्तू किंवा कोणत्या व्यक्ती आपल्या रिसर्च प्रक्रियेचा भाग बनतील, याचं जे सिलेक्शन आहे, ते अतिशय काळजीपूर्वक आपल्याला करायचं असतं. त्याची स्वतःची एक सायंटिफिक प्रक्रिया आहे, प्रोसिजर आहे आणि त्यालाच आपण सॅम्पलिंग डिझाइन म्हणतो. तर हे सॅम्पलिंग डिझाइन म्हणजे कसं असतं, त्याचं स्वरूप काय असतं, हे पाहण्या अगोदर जसं आपण रिसर्च डिझाइन संबंधी काही कॉन्सेप्ट बघितल्या, तशा सॅम्पलिंग डिझाइन संबंधी काही कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. तर पहिली कॉन्सेप्ट बऱ्याच वेळेस मागे देखील मी वापरलेली आहे रिसर्च डिझाइन एक्सप्लेन करताना, पॉप्युलेशन. पॉप्युलेशन म्हणजे काय? तर पॉप्युलेशन म्हणजे आपण ज्या प्रॉब्लेम्सचा ज्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, त्या प्रॉब्लेम्समध्ये इन्व्हॉल्व असलेले सर्व घटक म्हणजे पॉप्युलेशन. मग ते वस्तू असू शकतात, ऑब्जेक्ट असू शकतात, इंडिव्हिज्युअल्स असू शकतात, ऑर ऑफ एंटिटीज, काही व्हेरिएबल्स असू शकतात, कॉन्सेप्ट असू शकतात, सिम्बॉल्स असू शकतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सर्व घटक ज्या त्या प्रॉब्लेमशी रिलेटेड आहे, त्याला आपण पॉप्युलेशन म्हणतो. ज्याच्यावर आपल्याला स्टडी करायचा आहे. म्हणजे मी अगोदरच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं, की फॅक्टरीचा आपण मध्ये असलेल्या वर्करचा सॅटिस्फॅक्शन सर्व्हे घेणार आहोत. वर्क सॅटिस्फॅक्शन स्टडी आपल्याला करायचा आहे.
तर त्या फॅक्टरीमध्ये काम करणारे सर्व वर्कर्स, मग ते मॅनेजमेंट लेव्हलचे वर्कर्स असतील, काही ट्रस्टी लेव्हलचे वर्कर्स असतील, काही मार्केटिंग लेव्हलचे वर्कर्स असतील, काही प्रोडक्शन लेव्हलचे वर्कर्स असतील. तर हे जे वर्कर्स आहे, सगळे वर्कर्स A to Z इज कॉल्ड ॲज अ पॉप्युलेशन. म्हणून पॉप्युलेशन म्हणजे काय, की आपल्या रिसर्च एरियामध्ये येणारे सर्व घटक, की ज्याच्यावर आपल्याला टेस्टिंग करायची आहे, ज्याच्यामधले आपल्याला कॅरेक्टरिस्टिक शोधायचे आहे, ज्याच्यामधल्या आपल्याला कॅज्युअल रिलेशन्स, व्हेरिएबल्समधले कॅज्युअल रिलेशन शोधायचे आहे, असे सर्व ॲटम्स म्हणजे पॉप्युलेशन. मग टाइप ऑफ पॉप्युलेशन काय असतात? तर बघा, एक फायनाईट पॉप्युलेशन असतं. काही रिसर्चमध्ये फायनाईट म्हणजे एकदम मर्यादित. आता समजा एखाद्या लायब्ररीचा रिसर्च करायचा असेल, तर तिथले बुक्स किंवा जर्नल्स जे लिमिटेड आहे, 10,000, 15,000 अशा स्वरूपामध्ये आहे. लिमिटेड आहे. वी कॅन काउंट इट. काउंटेबल आहे. तर अशा प्रकारच्या याला फायनाईट पॉप्युलेशन म्हणतात. किंवा आपण भारतातल्या विद्यापीठाचा स्टडी करणार असेल, तर आपल्याकडे 250-300 विद्यापीठ आहे भारतात. त्या 250-300 विद्यापीठ इज अ काउंटेबल नंबर. म्हणून त्याला फायनाईट पॉप्युलेशन म्हणतात. बऱ्याच वेळेस इनफायनाईट पॉप्युलेशन असतं. इनफायनाईट म्हणजे वी कॅनॉट काउंट इट. फॉर एक्झाम्पल, पॉप्युलेशन ऑफ टेम्परेचर ॲट डिफरंट पॉइंट ऑफ टाईम. आपण वेगवेगळ्या टाईमला टेम्परेचर नोंद केलेली आहे, वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहे. तर याच्या सॅम्पल्स घ्यायचे ठरले तर ते अनकाउंटेबल, कितीही प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणात आपल्याला घेता येऊ शकतात. म्हणून अशा प्रकारचे जे पॉप्युलेशन आहे, टेम्परेचरची नोंद फॉर एक्झाम्पल, तर ही इनफायनाईट असू शकते. म्हणून त्याला इनफायनाईट पॉप्युलेशन म्हणू शकतात. लार्ज स्केलवर डाटा आहे, त्याला आपण इनफायनाईट म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, मी सांगितलं की रेडिओवर एखादा प्रोग्राम होतो आणि त्याचा इफेक्ट आपल्याला चेक करायचा आहे. तर रेडिओवर प्रोग्राम ऐकणाऱ्या लोकांची संख्या ही लार्ज स्केलवर आहे आणि ती आपण मोजू शकत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मग त्यातले सॅम्पल आपल्याला कसे निवडायचे? तर पण ती गोष्ट आपण सॅम्पलिंग डिझाइनमध्ये पाहणार आहोत. पण रेडिओ ऐकणाऱ्या लोकांची संख्या, एक ठराविक कार्यक्रम रेडिओ ऐकणाऱ्या लोकांची संख्या ही इनफायनाईट आहे. तर अशा प्रकारे लार्ज स्केलवर अनकाउंटेबल जो डेटा असतो, त्याला आपण इनफायनाईट पॉप्युलेशन म्हणतो. रिअल, ट्रू अँड एक्झिस्टिंग म्हणजे एक्झिस्टन्स असलेले पॉप्युलेशन. म्हणजे काय, की आता सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज हे ठरलेले आहे, ठराविक आहे. मग याला एक्झिस्टिंग, रिअल पॉप्युलेशन म्हणतात. ती पॉप्युलेशन आपल्याला डिफाईन करता येते. ती पॉप्युलेशन आपल्याला प्रत्यक्ष मोजता येते. प्रत्यक्ष अस्तित्वात असते. तर अशा प्रकारचे जे एक्झिस्टिंग ऑब्जेक्टिव्हज असतात, त्याला आपण काय म्हणतो? रिअल, ट्रू किंवा एक्झिस्टिंग पॉप्युलेशन. काही पॉप्युलेशन असतात ते हायपोथेटिकल असतात. हायपोथेटिकल म्हणजे इमॅजिनरी पॉप्युलेशन. फॉर एक्झाम्पल, डायस जे आहे, डायस, रोलिंग डायस, एन नंबर ऑफ टाईम, त्याच्यातून येणारे जे आउटपुट आहे ते काय आहे? हायपोथेटिकल. दॅट इज नॉट रिअल. इट इज इमॅजिनरी. स्टॅटिस्टियन मेड दॅट फॉर द रिसर्च स्टडी. अशा प्रकारे काही पॉप्युलेशन्स असतात. म्हणजे पॉप्युलेशनचे जे प्रकार आहे, त्या प्रकार आपण वेगवेगळ्या प्रकारला पॉप्युलेशनचं ॲनालिसिस करताना किंवा सॅम्पलिंग डिझाईन घेताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सॅम्पल टेक्निक्स वापराव्या लागतात. म्हणून पॉप्युलेशन कोणत्या स्वरूपाचं आहे हे रिसर्च करताना लक्षात घेतलं पाहिजे. वेदर इट इज फायनाईट, इनफायनाईट, रिअल ऑर एक्झिस्टेड वन ऑर हायपोथेटिकल. आता व्हॉट इज सॅम्पल? सॅम्पल म्हणजे काय? ही दुसरी कॉन्सेप्ट आहे. तर सॅम्पल म्हणजे काय, की पॉप्युलेशनमधून आपण काही नियम वापरून, काही सॅम्पलिंग टेक्निक वापरून जेव्हा ठराविक ॲटम्स आपल्या एक्सपेरिमेंटसाठी किंवा रिसर्चसाठी वापरतो, ज्यांना ॲक्चुअल आपण पार्टिसिपेट करून घेतो, ती संख्या, ती पॉप्युलेशनमधली ती घटकांची संख्या म्हणजे सॅम्पल. अ पार्ट ऑफ द पॉप्युलेशन सिलेक्टेड according to the some rule of plan
फॉर ड्रॉइंग कन्क्लुजन रिगार्डिंग पॉप्युलेशन कॅरेक्टरिस्टिक इज कॉल्ड सॅम्पल. म्हणजे ज्यांना आपण आपल्या रिसर्च प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभागी करून घेतो. सर्वांना सहभागी करणं शक्य नसतं आणि त्यातल्या काही लोकांना आपण जेव्हा सहभागी करतो, त्यातल्या काही घटकांना जेव्हा आपण सहभागी करतो, ते घटक किंवा ते व्यक्ती म्हणजे सॅम्पल. द नंबर ऑफ ॲटम्स ऑर ऑब्जेक्ट इन अ सॅम्पल इज कॉल्ड अ सॅम्पल साइज. मग आता फायनाईट किंवा इनफायनाईट नंबरचे सॅम्पल साइज आहे, पॉप्युलेशन आहे. त्यातून आपण ठराविक घेतलेले आहे. त्याची संख्या किती आहे, त्याला सॅम्पल साइज म्हणायचं. म्हणून सॅम्पल आहे. अ सॅम्पल डिझाइन. अ सॅम्पल डिझाइन इज अ डेफिनेट प्लॅन फॉर ऑब्टेनिंग अ सॅम्पल फॉर अ गिव्हन पॉप्युलेशन. म्हणजे पॉप्युलेशनमधून सॅम्पल बाजूला काढण्यासाठी जे टेक्निक्स वापरले जातात, ज्या पद्धती वापरल्या जातात, त्याला सॅम्पल डिझाइन म्हणतात. इट रेफर्स टू द टेक्निक्स अँड द प्रोसिजर. टेक्निक्स असतात आणि त्याची प्रक्रिया ठरलेली असते. त्याप्रमाणे द रिसर्चर वुड अडॉप्ट फॉर सिलेक्टिंग ॲटम्स फॉर द सॅम्पल. सॅम्पल डिझाइन डिटरमाइन्ड बिफोर द डाटा आर कलेक्टेड. जेव्हा आपल्याला पॉप्युलेशनमधून सॅम्पल बाजूला काढायचे आहे, त्यावेळेस त्याची प्रोसिजर आपल्याला ठरवावी लागते. कोणत्या टेक्निक्सने, लॉटरी पद्धतीने आपण काढणार आहोत किंवा जस्टिफिकेशन पद्धतीने काढणार आहोत किंवा स्ट्रॅटिफाईड करून आपण काढणार आहोत. या पद्धतीचे टेक्निक्स वापरून जेव्हा आपण एखादं सॅम्पल डिराइव्हड करतो, बाहेर काढतो पॉप्युलेशनमधून, तर त्याला सॅम्पल डिझाइन असे म्हणतात. म्हणजे हे सॅम्पल काढण्या अगोदर आपल्याला सॅम्पल डिझाइन फिक्स करावी लागते. तरच आपल्याला सॅम्पल योग्य प्रकारे घेता येतं. आता स्टेप्स इन सॅम्पल डिझाइन. सॅम्पल डिझाइनमधल्या ज्या पायऱ्या आहेत त्या काय आहे? तर पहिल्यांदा आहे टाइप ऑफ युनिव्हर्स ऑर पॉप्युलेशन. सगळ्यात पहिल्यांदा सॅम्पल डिझाइन करताना आपल्याला पहिली गोष्ट लक्षात घ्यायचं, की आपण घेत असलेलं जे पॉप्युलेशन आहे किंवा जी समस्या आहे, त्या समस्येनुसार कोणते घटक आपल्या रिसर्चसाठी उपयुक्त आहे आणि ते कोणत्या स्वरूपात आहे. फायनाईट आहे, इनफायनाईट आहे, एक्झिस्टन्स आहे की हायपोथेटिकल आहे. या पद्धतीने आपल्याला घ्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल, इन फायनाईट पॉप्युलेशन अ नंबर ऑफ ॲटम्स इज अ सर्टेन. ठरलेले असतात. बट इन केस ऑफ इनफायनाईट युनिव्हर्स द नंबर ऑफ ॲटम इज नॉट फिक्स किंवा इनफायनाईट असतात. द पॉप्युलेशन ऑफ अ सिटी, नंबर ऑफ वर्कर्स इन अ फॅक्टरी, हे उदाहरण आहे. नंबर ऑफ युनिव्हर्सिटीज इन इंडिया, ऑलरेडी हे सांगितलेलं आहे. आर द फायनाईट एक्झाम्पल ऑफ फायनाईट पॉप्युलेशन. लिसनर्स ऑफ द स्पेसिफिक रेडिओ प्रोग्राम इज इनफायनाईट पॉप्युलेशन. Population of the temperature at different point of time are the example of infinite population. मग हे पॉप्युलेशन आपले कोणत्या स्वरूपाचे आहे, त्याप्रमाणे आपल्याला रिसर्च डिझाइन सिलेक्ट करावा लागतो. म्हणून पहिल्यांदा पॉप्युलेशन, त्याला सिमिलर शब्द आहे युनिव्हर्स. त्या युनिव्हर्सचं म्हणजे टोटल नंबर ऑफ ॲटम्स अवेलेबल फॉर अवर स्टडी, त्याला म्हणायचं युनिव्हर्स किंवा पॉप्युलेशन. त्याचं स्वरूप काय आहे ते पाहिलं पाहिजे. सॅम्पलिंग युनिट. आता सॅम्पलिंग युनिट ही दुसरी स्टेप आहे. The sampling unit may be a geographical one such as state, district, village, etc., or a construction unit such as house, flat, etc., or it may be a social unit like family, club, school, etc., or it may be an individual such as workers, students, teachers, officer, etc. It means that elementary unit in the population which is used as the basis for selection is called the sampling technique. जसं अगोदर सांगितलं रेडिओ लिस्नर. मग रेडिओ लिस्नर हे थ्रूआउट वर्ल्ड आहे. मग त्यामध्ये आपलं पॉप्युलेशन सिलेक्ट कसं करणार? मग आपण डिस्ट्रिक्ट वाईज करू शकतो, स्टेट वाईज करू शकतो, विलेज वाईज करू शकतो किंवा बँकांचा आपल्याला एखादा रिसर्च करायचा आहे. तर मग बँका आपल्याला भारतातल्या बँकांचा अभ्यास करायचा आहे. मग समजा आपण बँक ऑफ इंडियाचा अभ्यास करणार आहोत. तर बँक ऑफ इंडियाच्या शाखा भारतभर आहे. मग ते आपण कशा करणार? तर स्टेट वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज, विलेज वाईज, याला म्हणायचं सॅम्पलिंग युनिट्स. विद्यापीठांचा अभ्यास करणार, तर प्रत्येक राज्यात विद्यापीठ आहे. मग महाराष्ट्रातील विद्यापीठांची संख्या हा एक सॅम्पलिंग युनिट झाला. मध्य प्रदेशमधल्या विद्यापीठांची संख्या हा एक सॅम्पलिंग युनिट झाला. म्हणून सॅम्पलिंग युनिट स्टेट वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज, विलेज वाईज आपण जिओग्राफिकल पद्धतीने कॅटेगराईज करू शकतो. किंवा जर आपण एका शहराचा अभ्यास करणार आहोत, तर मग त्यात वॉर्ड्स असतात, वेगवेगळे वॉर्ड्स. त्या वॉर्ड्सप्रमाणे आपण
सॅम्पलिंग युनिट तयार करू शकतो किंवा बिल्डिंग्स, हाऊस, फ्लॅट्स याच्यानुसार आपण करू शकतो. जर आपण सोशल स्टडी करणार असेल, तर मग फॅमिलीचा स्टडी करायचा आहे, क्लबचा स्टडी करायचा आहे, स्कूलचा स्टडी करायचा आहे. याप्रमाणे आपण सॅम्पलिंग युनिट्स बनवू शकतो किंवा आपल्याला व्यक्तींचा अभ्यास करायचा आहे. मग ते व्यक्ती वर्कर लेव्हल आहे, स्टुडंट लेव्हलला आहे, टीचर लेव्हलचा स्टडी आहे की ऑफिसर लेव्हलचा स्टडी आहे की मॅनेजमेंट लेव्हलचा स्टडी आहे. तर अशा प्रकारे आपण सॅम्पलिंग युनिट्स तयार करू शकतो. म्हणून आपल्याला पॉप्युलेशन ठरवल्यानंतर त्या पॉप्युलेशनचं डिव्हायडेशन आपल्याला सॅम्पलिंग युनिट्समध्ये करावं लागतं. ही दुसरी स्टेप आहे. तिसरी स्टेप आहे सोर्स लिस्ट. सोर्स लिस्ट म्हणजे काय? ज्याला सॅम्पलिंग फ्रेम असं सुद्धा म्हणतात. It is also known as sampling frame. It contains the name of all atoms in the population. If source list is not available, then researcher has to prepare it. Such a list should be comprehensive, correct, reliable and appropriate. म्हणजे ही जी लिस्ट आहे ती कॉम्प्रिहेन्सिव्ह असली पाहिजे, करेक्ट असली पाहिजे, रिलायबल असली पाहिजे आणि ॲप्रोप्रिएट असली पाहिजे. म्हणजे सॅम्पलिंग फ्रेम म्हणजे काय? की पॉप्युलेशनमधल्या सगळ्या संख्येचं डिटेल्स. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलेले इन हाऊस सर्वे फॉर एक्झाम्पल. हाऊस इज अ सॅम्पलिंग युनिट. आपण अगोदर बघितलं. टोटल हाऊस इज अ पॉप्युलेशन आणि डिफरंट हाऊसेस इज अ सॅम्पलिंग युनिट. हाऊस ओनर इज अ ऑब्झर्वेशनल युनिट. म्हणजे ज्याच्यावर आपल्याला स्टडी करायचा आहे, ज्याच्याकडून क्वेश्चनरी भरून घ्यायची आहे किंवा ज्याचा सर्वे करायचा आहे, तो हाऊस ओनर आहे. म्हणून तो आपला ऑब्झर्वेशनल युनिट आहे. आणि लिस्ट ऑफ हाऊसेस विथ ऑल इन्फॉर्मेशन इज अ सॅम्पलिंग फ्रेम. म्हणून सोर्स लिस्ट जर नसेल, आता एखाद्या कंपनीमध्ये वर्कर्सचा सॅटिस्फॅक्शन रिपोर्ट करायचा असेल, तर ती कंपनी आहे इज आवर सॅम्पलिंग युनिट. त्यातील जे वर्कर आहे ते ऑब्झर्वेशनल युनिट्स आहे आणि त्या वर्कर्सचे डिटेल्स म्हणजे नेम ऑफ द वर्कर, जेंडर, त्यानंतर त्यांचं कास्ट असेल, त्यांचा पे स्केल असेल, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला त्याची जी लिस्ट आहे त्याला सॅम्पलिंग फ्रेम म्हणतात. लिस्ट ऑफ वर्कर्स. तर याला सोर्स लिस्ट म्हणतो. नंतर आहे साईज ऑफ सॅम्पल. The number of atoms to be selected from the population is called the size of sample. The size of sample should be neither be excessively large nor too small. It should be optimum. An optimum sample is one which fulfill the requirement of efficiency, representativeness, reliability and flexibility. लक्षात घ्या, पूर्ण पॉप्युलेशन हे कधीच आपल्या रिसर्चमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. तर म्हणून आपल्याला त्यातलं काही सिलेक्शन प्रक्रिया टेक्निक्स वापरून सॅम्पलिंग टेक्निक्स वापरून काही ठराविक सिलेक्शन्स करावे लागतात आणि त्यातून ते सॅम्पल डिराईव्ह करावं लागतं. तर आपण वेगळं केलेलं आपल्या गरजेनुसार रिसर्च पद्धतीच्या रिक्वायरमेंटनुसार जेव्हा आपण पॉप्युलेशनमधून ठराविक ॲटम्स वेगळे करतो, त्याला आपण सॅम्पल म्हणतो आणि त्याची जी संख्या असते त्याला सॅम्पल साईज म्हणतात. आता ही जी सॅम्पल साईज आहे ती खूप लार्ज असली तरी त्याचं ॲनालिसिस करणं अवघड आहे किंवा ती इकॉनॉमिकल नसतं. ती खूप कमी असली तरी देखील आपल्याला डिझायर्ड आउटपुट मिळणार नाही. बऱ्याच वेळेस बायस्ड होण्याची शक्यता आहे. म्हणून इट शुड बी ऑप्टिमम. ऑप्टिमम म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये इफिशियन्सी, रिक्वायरमेंट ऑफ इफिशियन्सी त्याच्यावर आपण स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस आणि डेटा हा इतका गोळा करू शकतो की ज्यातून आपण स्टॅटिस्टिकल काही इन्फरन्सेस, काही गोष्टी आपण तथ्य बाहेर काढू शकतो. रिप्रेझेंटेटिव्हनेस म्हणजे सर्वच प्रकारच्या लेवलच्या सॅम्पलचा मग वर्कर्स असतील फॉर एक्झाम्पल, तर मग मॅनेजमेंट लेवलचे वर्कर्स त्यात आले पाहिजे, प्रोडक्शन लेवलचे वर्कर्स त्यात आले पाहिजे, मार्केटिंग लेवलचे वर्कर्स त्यात आले पाहिजेत. म्हणजे काय की सॅम्पल साईजमधून सॅम्पल साईज ही रिप्रेझेंटेटिव्ह असावी. सर्व प्रकारच्या सॅम्पल्सला इन्व्हॉल्व होण्याची संधी, एकसारखी संधी सॅम्पलमध्ये असली पाहिजे आणि गोळा केलेलं सॅम्पल हे त्या कंपनीच्या सर्व प्रकारच्या वर्कर्सला रिप्रेझेंट करणारं असावं. रिलायबिलिटी ते सत्यता असली पाहिजे आणि फ्लेक्झिबिलिटी म्हणजे प्रत्येक व्यक्तीला इक्वल चान्स मिळाला पाहिजे त्या
रिसर्चमध्ये इन्व्हॉल्व होण्यासाठी. आता बजेटरी कन्स्ट्रेंट हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, की आपल्याला कॉस्ट कन्सिडर करावी लागते आणि म्हणून सॅम्पल साईज ही मर्यादित असली पाहिजे. परंतु रिझल्ट डिराइव्हड होतील एवढ्या प्रमाणात किंवा अगोदर जे सांगितलं इफिशियन्सी, रिप्रेझेंटेटिव्हनेस, रिलायबिलिटी अँड फ्लेक्झिबिलिटी हे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सॅम्पल गोळा करण्यासाठी जे बजेट आहे ते बजेटसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. नंतर आहे सॅम्पलिंग प्रोसिजर, की सॅम्पल करताना कोणती टेक्निक वापरायची हा एक महत्त्वाचा विषय आहे. फायनल म्हणजे सॅम्पलिंग प्रोसिजर हा आपला फायनल स्टार्टिंग पॉईंट आहे. म्हणजे वरचे सर्व घटक लक्षात घेतल्यावर त्याची स्वरूप लक्षात घेतल्यावर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की टाईप ऑफ युनिव्हर्स आपण लक्षात घेतलेला आहे. सॅम्पलिंग युनिट कोणतं आहे त्याप्रमाणे त्यांचं ग्रुपिंग केलेलं आहे. सोर्स लिस्ट आपल्याकडे तयार आहे, नसेल तर ती तयार करून घेतलेली आहे. नंतर सॅम्पल साईज किती घ्यायचा हे ठरवलेलं आहे आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या बजेटची पण आपण तरतूद केलेली आहे. आता आपल्याला ॲक्च्युअल सॅम्पल सिलेक्शन करायचं आहे. तर त्याच्यासाठी काही सॅम्पलिंग प्रोसिजर आपल्याला फॉलो करायची असते आणि ती सायंटिफिक असली पाहिजे. आणि म्हणून सॅम्पल सिलेक्शनसाठी जी सायंटिफिक प्रक्रिया वापरली जाते त्यालाच आपण सॅम्पलिंग डिझाईन म्हणतो. आणि ही सॅम्पलिंग डिझाईनची प्रक्रिया कशी राबवायची या संदर्भाची माहिती आपण पुढे पाहणार आहोत. नेक्स्ट आहे क्रायटेरिया ऑफ सिलेक्टिंग सॅम्पल प्रोसिजर. तर सॅम्पल प्रोसिजर कशा प्रकारे फॉलो केली जाते किंवा सॅम्पल प्रोसिजर फॉलो करताना आपण कोणत्या घटकांचा विचार केला पाहिजे. आता हे जे अगोदरचे घटक आहे इट इज जस्ट रिलेटेड टू द सॅम्पल, म्हणजे ज्याला आपण सॅम्पलचा ओव्हरव्ह्यू म्हणू. स्टेप्स इन सॅम्पल डिझाईनमध्ये पॉप्युलेशन म्हणा, सॅम्पल युनिट्स म्हणा, सोर्स लिस्ट म्हणा, ह्या सगळ्यांची अवेलेबिलिटी आहे की नाही हे आपण चेक करतोय. सॅम्पल साईज ठरवतोय, बजेट ठरवतोय आणि मग सॅम्पलची प्रोसिजर करायची आहे म्हणजे सॅम्पल डिझाईन आपल्याला वापरायचं आहे. मग सॅम्पल डिझाईन वापरताना आपण कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. तर म्हणून क्रायटेरिया फॉर सिलेक्टिंग अ सॅम्पल प्रोसिजर हे आपल्याला महत्त्वाचं आहे. ते आपण पुढील भागामध्ये पाहूया. थँक्यू.